नमस्कार मंडळी, चला तर आज आंब्याच्या रससोबत खायला आपण कुरडईची भाजी करू। इथे मी 7 ते 8 कुरडया अशा प्रकारे तोडून घेतल्या व नंतर पाणी टाकून आपल्याला भिजत घालायचं आहे। तर झाकण ठेवून 10 मिनिटं आपण भिजत घालून घेऊ व यातलं पाणी पूर्णपणे नितरवून घ्यायचं आहे 10 मिनिटांनंतर अशा प्रकारे। नंतर कढईमध्ये मी 2 मोठे चमचे भरून तेल घातलं। तेल व्यवस्थित गरम झाल्यावरती याला फोडणी द्यायची आपल्याला। तर यामध्ये जिरे, लसूण व मिरची टाकायची आहे। तर लसूण अशा प्रकारे ठेचून घेतला मी, तुम्ही कट करूनही घालू शकता। नंतर टोमॅटो टाकला, आपल्या आवडीनुसार तुम्ही कांदाही टाकू शकता। टोमॅटो अगदी व्यवस्थित शिजू द्यायचं आहे, याकरिता यावरती झाकण ठेवा व व्यवस्थित शिजून झाल्यावरती यामध्ये आपल्याला मसाले टाकायचे आहे। तर मी ते हळद, चटणी, काळा मसाला व मीठ टाकलं। तर मीठ अगदी थोडंसंच टाकायचं, कारण कुरडईमध्ये ऑलरेडी मीठ असतं। नंतर आपण भिजवून घेतलेले कुरडईचे तुकडे टाकायचे आहे। अशा प्रकारे व्यवस्थित मिक्स करून घ्यावं, कोथिंबीर घाला। तर रससोबत खायला कुरडईची भाजी तयार झाली, खूप छान लागते। याची टेस्ट एकदम मॅगीसारखी लागते, जे की मुलांना खूप आवडते। चला पटकन सबस्क्राईब